छत्रपती संभाजीनगर शहरामधील एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक 58 वर्षीय महिला आरोग्य विभागामध्ये कार्यरत होती आणि रिटायर झाल्यामुळे ती एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहून तिच्या मुलाचा आणि मुलीचा शिक्षणाचं सगळं काही करून एका परिसरामध्ये राहत होती। मग सगळं काही व्यवस्थितपणाने सुरू असताना त्या ठिकाणी एक दिवस तारीख आली होती रक्षाबंधनाची आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम सगळीकडेच मोठ्या प्रमाणात साजरा होत होता। म्हणून त्या महिलेचा जो मुलगा आहे तो त्याच्या आईला म्हणला की आज रक्षाबंधन आहे आणि मला काय कर सोन्याची अंगठी घालायला दे, फोटो काढताना जरा चांगला वाटेल आणि त्याचा लुकसुद्धा चांगला दिसेल। मग आई म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, रक्षाबंधन होस तर तुझा फोटो काढूस तर तुला काय करते सोन्याची अंगठी घालायला देते। असं म्हणून ती आई कपाटाजवळ गेली आणि कपाटाजवळ गेल्यानंतर कपाट उघडलं। ज्या ठिकाणी तिनं तिचं सोनं आणि काही दागिने ठेवले होते ते जेव्हा कपाट उघडून पाहिलं तेव्हा तिला त्या ठिकाणी सोन्याची एकही वस्तू दिसली नाही आणि त्याच ठिकाणी ठेवलेले 1,55,000 रुपयाची रक्कमसुद्धा दिसली नाही। हे सगळं पाहून तिला एक मोठा धक्का बसला, तिच्या पायाखालची जमीनच सरकली। घरामध्ये तर कोणी आलं नाही, चोरी झाली नाही, मग घरामधले एवढे दागिने आणि ती रक्कम नेमकी कुठं गेली? सगळ्यात पहिले संशय आला आईला तिच्या पोरावर, कारण की त्यानंच तिच्याकडे सोन्याची अंगठी मागितली होती। तिनं विचारलं की खरं सांग, तू अंगठी कस काय मागितली? तूच काहीतरी केलेलं आहेस, घरातलं सोनं आणि रक्कम गायब झालेली आहे। आईनं पोराला विश्वासात घेऊन विचारलं, दमदाटी करून विचारलं, तरीसुद्धा पोरगं म्हणलं मला काही माहीत नाही, मी घेतलंच नाही तर मला माहीत कसं असेल, मला आज अंगठी घालू वाट लागली म्हणून मी तुझ्याकडं विचारली। आईनं डोक्यालाच हात लावला, काय करावं काय नाही समजत नव्हतं। घरामध्ये दुसरी मुलगी होती, त्या मुलीला विचारलं, तू पाहिलंय का, तू घेतलंय का, घेतला असेल तर सांग, कुठं ठेवला असेल तर सांग, मी काहीही म्हणणार नाही। पण मात्र पोरगीसुद्धा म्हणली मला काही माहीत नाही आणि मला काही या गोष्टीबद्दल कल्पनाच नाही, आत्ता तू सांगितलंय म्हणून मला माहीत झालं आहे। मग घरामध्ये चोरी झालेली नव्हती, घरामधलं सगळं साहित्य जाग्यावर होतं, कपाटातलं सामानसुद्धा सगळं व्यवस्थित होतं। मग घरामध्ये चोर नेमका कोण आला होता? 1,55,000 रुपयाची रक्कम कोणी चोरली होती आणि ते जे सोन्या चांदीचे दागिने होते ते 15 तोळ्याचे होते, म्हणजे एकंदरीत 18 लाख रुपयाची चोरी त्या महिलेच्या घरी झाली होती। आणि ती महिला आरोग्य विभागातून नुकतीच रिटायर झाली होती आणि सेवानिवृत्तीचा पैसा आणि त्या ठिकाणी ते दागिने तिने बनवलेले होते ते सगळंच वाया गेलं होतं। अखेर तिनं जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल होताच पोलिसांनी जो काही या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला त्याच्यामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली होती घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। पण मात्र बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीवर त्या ठिकाणी कारवाईसुद्धा झाली आहे। पण मात्र हडको परिसरामध्ये राहणारी एक 58 वर्षीय महिला आहे। आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते जे काही मिळालेले पैसे आहेत त्याच्यामधून तिनं पोरीच्या लग्नासाठी काही दागिने दुगिने आणि 1,55,000 रुपयाची रक्कम घरामधल्या कपाटामध्ये ठेवली होती आणि तारीख आली होती 9 ऑगस्ट 2025ची। 9 ऑगस्टला राज्यासह देशामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम असल्यामुळं ती जी महिला आहे त्या महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी होती। म्हणून तिचा जो मुलगा आहे तो म्हणला की रक्षाबंधनानिमित्त मला अंगठी घालायला दे आणि तिने अंगठी मागितली आणि घरामधलं सोनं आणि दागिने गायब आहेत, म्हणजे रक्कम गायब आहेत याची माहिती त्या महिलेला मिळाली। तिने तात्काळ जवळच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली आणि पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं की या घरामध्ये चोरी झालेली आहे। पण मात्र ही चोरी त्या घरातल्या पोरानं नाही तर पोरीनं केली आहे। जेव्हा पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली होती, मला माहीत नाही, असं माहीत नाही ती म्हणाली होती। पण मात्र जेव्हा आईनं सुद्धा त्या पोरीला विश्वासात घेतलं होतं तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली होती आणि मी जेव्हा इकडं होते तिकडं होते अशी माहितीसुद्धा दिली होती। पण पोलिसांनी जेव्हा त्या पोरीचे त्या तरुणीचे
कॉल डिटेल्स तपासले तेव्हा ती कोणासोबत तरी बोलत आहे, वारंवार गप्पा मारत आहे. पोलिसांना तिच्यावर संशय होता म्हणून तिला चौकशीसाठी बोलवलं होतं. तेव्हा तिनं सांगितलं की तिचं एका तरुणासोबत प्रेम झालेलं आहे आणि प्रेमामध्ये ती एवढी आंधळी झाली आहे की तिचा जो प्रियकर आहे तो तिच्याकडं पैसे मागत होता. आज अशी अडचण आहे, आज तशी अडचण आहे, माझ्याकडं पैसे नाही आहेत, असं गोड गोड बोलून त्या तरुणीकडं, त्या पोरीकडं पैसे मागत होता. आता हिला तो प्रियकर एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडत होता की तिनं मागच्या पुढच्या कोणत्याही गोष्टीचा विचार केला नव्हता. ती काय करायची, तिच्या प्रियकराला घराच्या खाली मध्यरात्री भेटायला बोलवायची. घरामधले ठेवलेले जे आईचे दागिने आहेत, रक्कम आहेत, ही थोडी थोडी रुमालामध्ये बांधायची आणि रुमालामध्ये बांधून एक बकेट घ्यायची, त्या बकेटाला दोरी बांधायची, त्याच्यामध्ये दागिने पैसे टाकायची आणि ती बकेट वरून खाली सोडायची आणि तो तिचा प्रियकर खाली येऊन त्या बकेटातले पैसे घ्यायचा, फरार व्हायचा आणि तिच्या खाण्यापिण्यावर, त्याच्या खाण्यापिण्यावर ओढून टाकायचा. पैसे घ्यायचा, उडवायचा, पैसे घ्यायचा, उडवायचा, हिच्यावर काही त्याच्यावर काही, असं करून करून त्या पोरीनं स्वतःच्या आईला 17-18 लाख रुपयाला चुना लावला होता आणि त्याच आईच्या तक्रारीवरून त्या पोरीविरुद्ध तिचा जो प्रियकर आहे त्याच्याविरुद्ध दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोरीची चौकशी तर पोलिसांनी केली होती, परंतु जे पोरगा आहे, जे प्रियकर आहे, त्याला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्यांना सांगा वरी हात केले, म्हणे मी पैसे खर्चून टाकले आहेत आणि ही दागिनेसुद्धा विकून टाकले आहेत. आता हे दागिने त्यांनी नेमका कोणाला विकले आहेत, किती रुपयाला विकले आहेत आणि त्या पैशाचं नेमकं काय केलं आहे, या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत. पण मात्र सध्या मुली, तरुणी कशा पद्धतीनं करत आहेत आणि स्वतःच्या आईवडिलांसोबत कशा पद्धतीनं वागत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. कसं आहे माहिती आहे का, ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे, सोशल मीडियावर जे दिसतं आहे तेच सत्य आणि सविस्तर सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.